अब्दुल कलाम आकाशाला गवसणी घालणारे स्वप्न. रामेश्वरम या छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब राहत होता. त्या घरातला लहानगा मुलगा रोज समुद्रकिनारी बसून आकाशाकडे पाहायचा आणि मनात विचार करायचा, एक दिवस मी या आकाशात झेप घेणार. त्या मुलाचं नाव होता APJ अब्दुल कलाम. घरी परिस्थिती कठीण होती. वडील होड्या चालवायचे, आई घरकाम करायची, पण या मुलाकडे होती ज्ञानाची भूक आणि स्वप्नांची उंची भरारी. शाळेत शिक्षकांनी एकदा रॉकेटविषयी सांगितलं आणि त्या क्षणापासून कलाम यांचं आयुष्यच बदललं. पैसे नव्हते, साधनं नव्हती, पण आत्मविश्वास प्रचंड होता. त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, झोप न घेता प्रयोग केले आणि अखेर त्यांनी भारताला दिलं पहिलं स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV-3. त्याच लहान मुलाने पुढे जाऊन बनवलं भारताचं मिसाईल मॅन आणि नंतर झाला भारताचा राष्ट्रपती. पण सगळ्यात मोठं म्हणजे तो आयुष्यभर शिक्षक राहिला. त्यांनी तरुणांना सांगितलं, स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही.